आज आपण फ्राईड गार्लिक बटर चिकन कसं करायचं ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मीडियम साईजचे असे चिकनचे काही पीसेस घेतलेले आहेत। हे बघा, फार बारीक नाही घ्यायचेत आपल्याला, ह्यासाठी थोडेसे मोठे असे मीडियम साईजचे पीस घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला मॅरिनेट करत ठेवणार आहोत। तर मॅरिनेशनसाठी आपल्याला इथे लागणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट। तर ही सगळ्यात पहिले मी इथे अप्लाय करते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ। बघा, चवीनुसार आपल्याला जेवढं मीठ हवं तेवढं मीठ आपण यामध्ये टाकूया। त्यानंतर 2 ते 3 चमचे लिंबाचा रस, त्यानंतर आपण काही मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण टाकणार आहोत हळद, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर धणे पावडर, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि त्याचबरोबर आपण यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला सुद्धा घालणार आहोत। हा बघा, हा एव्हरेस्टचा चिकन मसाला मी इथे टाकत आहे। तर हा जवळजवळ 1 चमचा आपण घालूया यामध्ये आणि आता आपण ह्याला एक ते 1.5 तास आपण ह्याला मॅरिनेट करत ठेवूया। ह्याला मी छानपैकी हे चोळून घेते आणि सगळे मसाले चिकनमध्ये पूर्णपणे लागतील। हे पहा, आता 1 ते 1.5 तास आपण ह्याला मॅरिनेट करत ठेवलं आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर बघू। हे पहा, आता आपलं हे जे चिकन आहे ते छान मॅरिनेट झालेलं आहे आणि मी त्याचबरोबर हे थोडे असे उभे बटाटेसुद्धा चिरून घेतलेले आहेत। त्याच्याबरोबर खायला खूप छान लागतात। तर आपण हे सुद्धा ह्याच्याबरोबर थोडंसं ह्याला ना असं मॅरिनेट करून घेऊया। थोडंसं असं ह्याला लागलं पाहिजे, थोडंसं मीठ मसाला आपण ह्या बटाट्यांना सुद्धा लावून घेऊया। ठीक आहे, हे पहा, आता हे छान झालेलं आहे। आता ह्याला आपण शॅलो फ्राय करणार आहे। तर एका तव्यावर थोडंसं तेल घेऊया आपण आणि ह्याला आता त्याच्यावरती शॅलो फ्राय करून घेऊ। शॅलो फ्राय करायच्या आधी आपण ह्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा टाकलात तरी चालेल। सो आम्ही इथे मैदा टाकलेला आहे आणि ह्याला मी छान आता हे लावून घेते। मैदा सुद्धा लावून घेते। आता आपण ह्याला फ्राय करू। हे पहा, तवा आता माझा गरम झालेला आहे आणि मी ह्याच्यावरती थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल थोडं गरम झालं की आपण ह्यावरती हे चिकनचे तुकडे छानपैकी शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आणि एक आपण ह्याच्यामध्ये टाकू। आता हे छान शिजले पाहिजेत, यासाठी आपण ह्यावरती हे झाकण ठेवून देऊया
आणि गॅस थोडा मीडियम ठेवू. एक 10 ते 15 मिनिटांनी आपण चेक करूया ह्याला. आता एक 10 ते 10 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण चेक करूया आणि ह्यांना जस्ट आपण पलटी करूया. खूप छान शिजलेले आहे ते. बघा किती सुरेख कलर आला आहे याला. तर आपण जस्ट 5 मिनटं अजून थोडा वेळ ह्याला होऊ देऊया आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करू. आणि आता मीनवाईल हे जोपर्यंत शिजतं आहे तोपर्यंत ह्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण एक छान काहीतरी सलाड करूया. बघूया त्याची रेसिपी. सो आता आपलं जे गार्लिक बटर चिकन रेडी होतं आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी एक आपण छान सलाड करूया किंवा त्याला आपण साल्सा पण म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी मी इथे एक अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे जो की उभा चिरला आहे मी. त्यानंतर उभा चिरलेला कांदा घेते आहे आणि त्याचबरोबर खूप सारं बीटरूट जे मी किसून ठेवलेलं आहे. किसलेलं बीटरूट घेतलेलं आहे. एक मीडियम साईजचं बीटरूट आहे हे. ठीक आहे. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ. त्यानंतर यामध्ये येईल थोडंसं लाल तिखट. तो तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. मी अगदी थोडं घेते. लाल तिखट म्हणजे हा मालवणी मसाला आहे तर हा मी इथे घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे थोडासा लिंबाचा रस लागणार आहे. तर हा लिंबाचा रस आपण ह्यामध्ये पिळू. आणि ह्याला जस्ट मिक्स करूया आपण. सो आपलं हे जे साल्सा आहे ते सुद्धा रेडी झालेलं आहे आपल्या चिकनसोबत खाण्यासाठी. फक्त आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया वरनं. किती सुंदर कलर आलेला आहे ह्याला. सो आपला हा साल्सा पण रेडी आहे. हे पहा आता आपलं हे छान चिकन शिजलेलं आहे. आता आपण ह्याला थोडंसं साईडला करून घेऊया म्हणजे काय होईल ह्याच्यातलं जे ऑइल आहे ते सगळं खाली निथळेल तव्यामध्ये. ठीक आहे. तर आपण ह्याला एक साईडला घेऊया आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघू काय करायचं ते. जसं ह्याच्यातलं सगळं तेल छानपैकी निथळून गेलेलं आहे. गॅस आपण बंद केलेला आहे आता. हे बघा मी छानपैकी बटर गरम करून त्यामध्ये थोडंसं लसूण फ्राय केलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे चिकन घातलेलं आहे. सो ह्याला छान बटर आणि लसूणची टेस्ट येणार आहे. आणि आता हे आपलं फ्राईड गार्लिक बटर चिकन रेडी आहे. आता आपण हे सर्व करूया. हे पहा आपलं हे छान फ्राईड गार्लिक बटर चिकन रेडी आहे.
आणि त्याला मी आपल्या बीटरूटच्या साल्साबरोबर आणि चटणीबरोबर शेजवान चटणी आणि सॉसचं हे मिक्सचर घेतलेलं आहे, तर ह्याच्याबरोबर मी सर्व केलेलं आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप टेम्पटिंग आहे आणि आता थंडीसुद्धा आहे, त्यामुळे असं गरम गरम खायला खूप छान वाटतं. तर तुम्ही हे नक्की करून बघा. तुमच्या घरी कोणी गेस्ट आलं तर हे स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना सर्व करू शकता. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. थँक्यू.